हाय गाईज, कसे आहात तुम्ही? माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आता चालू तल्यावर आमची सगळं कशी गेली तल्यावर पवाला. आता ते विनायकचा फोन आला होता का तू येतो का. मी तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. अरे काय आपण चाललोच तर काय आपल्याला तर पावता येत नाही, म्हणून ते पावतील. फक्त मस्ती मजा काय चालली ते बघायला जाऊ आपण. चला भेटूया पुढं. फायनली तल्यावर आलोच. तिकडे पवायला गेलो आतमध्ये. आमच्या गाड्या लागल्या. हवेश, ते कुठं आहेत? आलो आलो. इथं आमचं चेरोबा तल्यावरचं देव पण आहेत. हे तल्यावरचं देव. थोडा थांबूया, पाऊस आला जोरान. समोरच समोरच बघा तुम्ही, लोकनेते दिबा पाटील एअरपोर्ट काम चालू आहे. बऱ्यापैकी झालेलं आहे. अक्कूबाईचं मंदिर आमच्या तिथे देव्यांचं आहे. पाऊस आल्यावर थांबलोय. चला, पाऊस कमी झाला. हे कोण कोण आहेत? चला अजून थोडं जवळ जाऊ त्यांचे. इथनं नीट दिसत नाही ते आपल्याला. डेंजर रस्ता आहे, पाय माकलं सगळं. तो बघा चक्रूवरती चढलाय. तू टाक रे. मला जबाबदार धरू नको, फोटो काढते म्हणून. हा मारू रे. ए साया मारते का साया? चक्री पाण्यात चालायचा प्रयत्न करतोय. ट्रायल बरोबर नाही वाटत. मारू रे. शाबास. ए भावेश, तू कसं करतो दाखव. ए भावेशचा बघायला, भावेशचा. हॅलो हॅलो. ए फायनली भावेश चरला.
काम टाक. मारुरी कोणत्या पायऱ्याची तळतर लागते का बघा. घे हिरो सारखी उडी मार. हा हिरो सारखी उडी मार तू. निघा तुम्ही. आता घरी चाललो मी. गेलो व्हिडिओच्या नादाने आणि चप्पलच तुटली. टाकली तिथं. जाता चाललो गाडीजवळ. आणखी आता हे बाहेर निघतात. चप्पल तुटली, टाकली तिथंच. नाही तर व्हिडिओ काढण्याची चप्पल गेलेली आहे पाण्यात. सगळ्याही 100 काढतील ना. 700 रुपये चप्पल. गाईस दमलेलो आहे. मित्रांनो ब्लॉग बनवण्यासाठी इतकीशी चप्पल गेली. त्याला लाईक सबस्क्राईब करा. ते चप्पल कुठे गेली? तुटली चिकलान. 250 सबस्क्राईबर झालं. 300 झालं. 250 नाही 300 पुरं. फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा. त्याला चप्पल घेऊन द्या. पहिले पेमेंट मध्ये त्याला चप्पल घ्यावं आहे. पेमेंट मध्ये त्याला चप्पल घ्यावं आहे. पुरं. आता घरी चाललो. झालं लवकरच उरकलं. मला वाटलं वेळ लागल म्हणून मी पप्पाला सांगून आलो का तुम्ही पनवेलला जा, मला यायला टाइम होईल. पण वेळेत पोहोचन मला वाटते. पहिला आमचं गाव होतं इकडं. हा स्टॉप वर थोडी घरं राहिलीत. नाही तर या रोडने आमच्या गावात जायला पहिला रस्ता होता. पण गाव तो गाव असतो. गावासारखी मजा नाही. आता आम्ही बिल्डिंग घेत आलो तर वेगळाच वाटते. कोण इकडं कोण तिकडं, तरी सुद्धा गावातले पोरं एकत्र राहतात. म्हणून तो अजून क्षण आहे आनंदाचा. एका जागेवर भेटतो, खेळतो, मजा करतो. चला गाईस आता घरी जातो.